राजराजीची स्वराज्याचे बाजू तोरण संधी बावला कोण ना किल्ला गावत याव्यात अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई वदल्या राजगडात जी 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 कोणाने सारखा बैठक किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही, ही आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला आमंत्रण दिलं सर्वांना. सर्व माऊळे लागले का आम्हाला, शेलन मामा होते संगतीला. आणि एवढ्यात तानाजी मालुसकर रायबाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन 1-2 महाराजांकडे आला. आणि तेव्हा परतीचा निरापट विना तानाजीला तुम्ही लागा लगीन कार्य आला. आम्ही जातो बघायला ढाईला. अहो राजे राजराजीची तानाजी मालुसकर कळत असते काय म्हणतात. आम्ही लग्नात वरबा म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायला द्यायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीने केलं म्हणी पण आणि दिले बघा वचन. आणि करी लग्न कोंढाण्याचे नंतरचे लग्न रायबाचे त्यावे ऐकून एवढे आमचे रजी जी 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 कोंढाण्याचे उंच शिखर रात किर मोठी अवकडा गडावर जावी तरी कसे टाकावे कुणीकडून फासे. अहो राजराजीची त्यावेळी तानाजीने आपल्या पेटातली खोडपाड बाहेर काढली. त्या खोडपाडीचं नाव काय माहितीये, ही यशवंती चाल घोडपड बांधली दोरीला. यशवंती कुंकू हात तुला आज यावे आमच्या मदतीला. गड येईल आमच्या हाताला वचन दिले आम्ही राजाला. मावळे चढती वरतीला जगी होत स्वाभिमानाला. असे करून चढले कोंढाणा जिरहाजी चढले कोंढाणा जिरहाजी जी जी जी. त्यावेळी कोंढाण्याचे किल्लेदार उदयभान नावाचा एक राजपूत. हे उदयमान्या कोण? तानाजी. हा तुझा बाप तानाजी. अरे इथे काय करतोय? दिल्लीला चल मुजरा कर, तुला किल्लेदार करतील. अरे हात दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात वाट्यांची नाही. अरे मी एक वेळ मोडेल पण कधी वाकणार नाही.